Hello, everybody, and welcome to the new session of our English class. This is my English book 7. सगळ्यांचं मी या इंग्रजीच्या तासामध्ये स्वागत करतो. दिस इज चॅप्टर नंबर 6 इन अ क्लास ऑफ देअर ओन. हा 6वा पार्ट आहे फ्रॉम फर्स्ट युनिट, पहिल्या युनिटमधला. अँड बिफोर धिस चॅप्टर देअर इज ॲन इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटी. या पाठाच्या अगोदर एक अतिशय सुंदर अशी वॉर्मअप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. And I know that we cannot perform this activity like this on video. या व्हिडिओद्वारे आपण ही ॲक्टिव्हिटी काही करू शकणार नाही याबद्दल मला कल्पना आहे. बट यू मस्ट बी रेडी अँड ईगर अँड एक्सायटेड टू लिसन अबाउट दिस ॲक्टिव्हिटी. तुम्हीसुद्धा ही ॲक्टिव्हिटी नेमकी काय आहे हे ऐकण्यासाठी उत्सुक असाल. सो लेट्स गेट स्टार्टेड देन. चला तर मग आपण तर असं काय आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये. सो there are many activities in this single activity. There are many movements, there are discussions, there are presentations, and after that we are going to come at some conclusions. म्हणजे याच्यामध्ये भरपूर हालचाली आहेत, भरपूर चर्चा आहेत, नंतर सादरीकरण आणि एका निष्कर्षापर्यंत आपल्याला यायचं आहे. सो दिस ॲक्टिव्हिटी इज ॲक्च्युअली फुल ऑफ मेनी ॲक्टिव्हिटीज. ओपिनियन पोल म्हणजे काय तर मतांचं सर्वेक्षण करणं. मतसर्वेक्षण आपण त्याला म्हणतो. यू मस्ट हॅव हर्ड दीज वर्ड्स ॲट द टाइम्स ऑफ इलेक्शन्स, जनरल इलेक्शन्स. सार्वजनिक निवडणुकांच्या वेळी तुम्ही हे शब्द टी व्हीवर ऐकले असतील, पेपरमध्ये, वृत्तपत्रांमध्ये वाचले असतील, ऐकले असतील. व्हॉट इज ॲन ओपिनियन पोल अँड व्हॉट इज ॲन एक्झिट पोल, यू मस्ट हॅव हर्ड अबाउट दीज थिंग्स. सो यामध्ये सुद्धा आपल्याला मतसर्वेक्षण करायचं आहे. ते नेमकं कसं करायचं आहे हे आता आपण पाहणार आहोत. अँड फॉर दिस आय हॅव डिवायडेड धिस ॲक्टिव्हिटी इन टू 3 मेजर पार्ट्स. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी, दिस इज सेकंड पार्ट, अँड दिस इज द थर्ड पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. सो लेट्स सी व्हॉट इज देअर इन द फर्स्ट पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. ह्याचे जे 3 भाग पाडलेले आहेत तर त्याच्यापैकी पहिल्या भागामध्ये नेमकं काय आहे ते आता आपण पाहूया. यूज एनी वन ऑफ द टॉपिक्स गिवन बिलो टू कॅरी आउट अ क्विक ओपिनियन पोल. खाली दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयाची निवड करायची आहे आपल्याला क्विक ओपिनियन पोल पूर्ण करण्यासाठी. टू कॅरी आउट म्हणजे पूर्ण करणे, पालन करणे, अंमलबजावणी करणे, ती जबाबदारी पूर्ण करणे. सो दिस इज द responsibility you have given in this warm-up activity, that you are supposed to do a quick opinion poll. तुम्हाला क्विक ओपिनियन पोल करायचा आहे आणि तो पूर्ण करायचा आहे. टू कॅरी आउट म्हणजे तुम्हाला तो पूर्ण करायचा आहे. कसा? फॉर युअर ओपिनियन पोल पहा. नेक्स्ट, फॉर युअर ओपिनियन पोल टॉक टू एनी 5 ऑफ युअर फ्रेंड्स. याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही तुमच्या 5 मित्रांबरोबर बोलायचं आहे आणि त्या 5 मित्रांशी बोलल्यानंतर यू हॅव टू नोट डाऊन देअर रिस्पॉन्सेस. त्यांचे मतं तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. रिस्पॉन्सेस म्हणजे काय? ते मतं, त्यांचे विचार, त्यांचे अभिप्राय जाणून घ्यायचे आहेत. आणि ते अभिप्राय कशा पद्धतीने तुम्ही जाणून घ्यायचे, त्याची नोंद कशा पद्धतीने करायची आहे, अगदी थोडक्यात करायची आहे. ॲग्री, डिसॲग्री और नॉट शुअर या पद्धतीने त्यांच्या मतांची तुम्हाला नोंद करायची आहे. हा झाला या ॲक्टिव्हिटीचा पहिला भाग. दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. देन द सेकंड पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी इज फॉर्म 3 ग्रुप्स. आपल्याला 3 ग्रुप बनवायचे आहेत. कसे? 1 फॉर ईच टॉपिक. खाली जे विषय दिलेले आहेत, टॉपिक म्हणजे विषय, खाली जे विषय दिलेले आहेत त्यापैकी प्रत्येक विषयासाठी आपल्याला एक ग्रुप बनवायचा आहे. आणि मग नंतर डिस्कस द फाइंडिंग्स ऑफ युअर ओपिनियन पोल. नंतर आपल्याला तुम्ही जे ओपिनियन पोल केलं आहे, तुम्ही ज्या मित्रांकडे जाऊन सर्वेक्षण केलं, त्यांना प्रश्न विचारले, त्यांना काही सांगितलं, त्यांची मतं जाणून घेतली आणि त्यामध्ये तुम्हाला जे काही आढळलं, फाइंडिंग्स म्हणजे आढळलं, तुम्हाला त्यामध्ये काय जे तथ्य सापडलं त्याबद्दल यू हॅव टू डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा करायची आहे इन द ग्रुप्स, तुमच्या ग्रुपमध्ये. आणि मग ही
चर्चा करत असतानाच ईच ग्रुप शूड सिलेक्ट अ ग्रुप लीडर, त्याबरोबरच तुम्हाला एका ग्रुप लीडरची सुद्धा निवड करायची आहे. टू पुट टुगेदर द फाइंडिंग्स अँड टू मेक अ प्रेझेंटेशन टू द क्लास. आता ही निवड कशासाठी करायची आहे, त्याचं काय काम असणार आहे, तर ही विल पुट टुगेदर ऑल युअर फाइंडिंग्स ऑफ ओपिनियन पोल. तो ही सगळी तुमची मतं, तुमची तथ्य, तुम्हाला आढळलेल्या बाबी एकत्र करेल आणि ही विल मेक अ प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजेच सादरीकरण. हे सादरीकरण तो करील कुठे, टू द क्लास, वर्गासमोर. सो दिस इज द सेकंड पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. इन फर्स्ट पार्ट what we are supposed to do, you have to go to your friends and take their responses in the form of ॲग्री, डिसॲग्री अँड नॉट शुअर. पहिल्या भागामध्ये तुम्ही मित्रांकडे जाणार आहात, त्यांची मतं जाणून घेणार आहात, सहमत आहे, असहमत आहे आणि खात्री नाही या पद्धतीने. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला गट करायचे आहेत प्रत्येक विषयानुसार आणि तुम्ही जे ओपिनियन पोल केलं आहे त्यामध्ये जी तुम्हाला तथ्य आढळली त्यावर चर्चा करायची आहे, एक ग्रुप लीडर निवडायचा आहे आणि अशा पद्धतीने हा दुसरा भाग आहे. सो द लास्ट पार्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी काय आहे या ॲक्टिव्हिटीमध्ये, या तिसऱ्या भागामध्ये, फॉलो द प्रेझेंटेशन्स विथ अ डिस्कशन ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. आता हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर आपल्याला पुन्हा चर्चा करायची आहे. कशाबद्दल, ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ म्हणजे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आपण गुणवैशिष्ट्य म्हणतो त्याला किंवा लक्षणं. सर्वात महत्त्वाचं कुठलं गुणवैशिष्ट्य आहे आपल्याला या चर्चेतून समजतं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. सो आफ्टर डिस्कशन वी आर आफ्टर प्रेझेंटेशन वी आर सपोज टू डिस्कस इन आवर होल क्लास ऑन द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड अ गुड टीचर. या चांगला मित्र कोणाला म्हणायचं, चांगला विद्यार्थी कोणाला म्हणायचं आणि चांगला शिक्षक कोणाला म्हणायचं, त्यांची काय गुणवैशिष्ट्ये आहेत हे आपण आता यामध्ये पाहणार आहोत. ऑल्सो यू मे कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक्स नॉट मेन्शन्ड इन द टेबल्स बिलो. खाली जे टेबल दिलेले आहेत, खाली जे तक्ते दिलेले आहेत, यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलेले आहेत, नोंदवलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही काही नोंदवू शकता, तुम्ही काही कॅरेक्टरिस्टिकचा विचार करू शकता. तर लेट मी टेल यू अबाउट दीज टेबल्स अँड द पॉईंट्स दे आर गिवन. चला तर मग मी आता तुम्हाला या टेबल्समध्ये, या विषयांमध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि त्याचं नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला परत एकदा समजावून सांगतो. दिस इज द फर्स्ट टेबल. हा जो आहे हा पहिला टेबल आहे आणि या टेबलमध्ये आपल्याला काय सांगितले त्यांनी, व्हॉट मेक्स अ गुड फ्रेंड, एक चांगला मित्र कसा तयार होतो. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याचे काय गुणवैशिष्ट्य आहेत किंवा असली पाहिजेत. अ गुड फ्रेंड. मग आता खाली मुद्दे काय दिलेत त्यांनी, पहा एक एक मुद्दा आता मी वाचतो. अ गुड फ्रेंड शोज, अ गुड फ्रेंड शोज यू द आन्सर शीट्स ॲट द टाईम ऑफ एक्झाम. एक चांगला मित्र तुम्हाला परीक्षेच्या वेळी त्याची उत्तरं दाखवतो किंवा सांगतो. मग आता तुम्ही 5 मित्रांकडे गेल्यानंतर त्यांना हा मुद्दा विचारायचा आहे, त्यांना हे स्टेटमेंट सांगायची. यू हॅव टू गो टू युअर 5 फ्रेंड्स अँड टॉक अबाउट दिस स्टेटमेंट, देन टेक देअर रिस्पॉन्सेस. मग ते तुम्हाला असं म्हणू शकतात की यस इट इज अ गुड फ्रेंड. वन ऑफ द फ्रेंड may tell you, may give his response to you that yes it is a good friend, but 3 of your friends may not agree to this statement. तुमचे 3 मित्र कदाचित याच्याशी सहमत नसतील तर त्यांची नोंद, यू हॅव टू नोट डाऊन देअर रिस्पॉन्स इन द कॉलम ऑफ डिसॲग्री. या कॉलममध्ये
त्यांची नोंद घ्यायची आहे. जे सहमत असतील त्यांची नोंद या ॲग्री या कॉलममध्ये घ्यायची आहे. अँड इफ सम ऑफ युअर फ्रेंड्स मे से दॅट I don't know what to say, it is a good friend or not. So then you can write their response in the column of not sure. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या 5 मित्रांची प्रत्येक मुद्द्याला अनुसरून त्यांच्या प्रतिक्रियांची नोंद करायची आहे. इन द फर्स्ट टॉपिक, हा जो पहिला टॉपिक आहे अ गुड फ्रेंडचा, या टॉपिकमध्ये त्यांनी 5 स्टेटमेंट्स दिलेली आहेत. सेकंड इज अ गुड फ्रेंड पॉइंट्स इट आउट वेन यू आर डुईंग समथिंग रॉंग. जेव्हा तुम्ही एखादी चूक करता त्यावेळी तुमचा मित्र ती ताबडतोब तुमच्या लक्षात आणून देतो. हा मुद्दा 5ही जणांना विचारायचा आहे. देन द थर्ड वन, साईड्स विथ यू इन ऑल फाईट्स अँड कॉरल्स. जो नेहमीच तुमच्या बरोबर असतो भांडणामध्ये सुद्धा आणि इतर सर्व गोष्टींमध्ये सुद्धा. पुढे कीप्स अ सिक्रेट, जो तुमची सिक्रेटच ठेवतो. आणि टेल्स यू ऑल द गॉसिप, जो तुमच्याशी सर्व काही गोष्टी शेअर करतो. अशा पद्धतीने ही चांगल्या मित्राची वैशिष्ट्ये आहेत का, हे तुम्ही प्रत्येक त्या मित्राला विचारायचे. त्या 5ही जणांचे रिस्पॉन्स घ्यायचे आहेत. अँड यू हॅव टू नोट डाऊन देअर रिस्पॉन्सेस इन दीज 3 कॉलम्स, ॲग्री, डिसॲग्री अँड नॉट शुअर. हे झालं या पहिल्या विषयाबद्दल. देन आफ्टर दॅट this is the second topic and it is what makes a good student. एक चांगला विद्यार्थी कसा तयार होतो. कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची काय वैशिष्ट्ये असली पाहिजेत अ गुड स्टुडंटची. कोणाला चांगला विद्यार्थी म्हणायचं, तर त्याच्यासाठीचा हा सर्वे करायचा. त्याच्यासाठी तुमच्या मित्रांची मतं जाणून घ्यायची आणि मग देर आर 6 पॉईंट्स गिवन हिअर which you have to ask to your friends and listen to their responses and note down their responses here. Okay, the first one is keeps quiet in the classroom all the time. This is this a characteristics of a good student that he keeps quiet in the classroom all the time? मग तो कायम वर्गामध्ये शांत बसलेला असतो, हे चांगल्या विद्यार्थ्याचं लक्षण आहे का, हे तुम्ही 5ही जणांना विचारायचं आहे. मग त्यांचे कदाचित रिस्पॉन्स असे काही येऊ शकतात आणि मग तुम्ही ते त्या पद्धतीने नोंदवायचे. अशाच पद्धतीने इतरांचे सुद्धा रिस्पॉन्स यू हॅव टू नोट डाऊन इन दोज पर्टिक्युलर कॉलम्स. आणि शेवटी दिस इज द थर्ड वन, and you have to talk with your friends about this topic, what makes a good teacher, characteristics of a good teacher. मग एका चांगल्या शिक्षकाची सुद्धा काहीतरी वैशिष्ट्ये असतील. मग ही खाली दिलेले मुद्दे जर आपण पाहिले तर हे मुद्दे तुम्ही तुमच्या मित्रांना विचारायचे. यू आर गोइंग टू टेल दीज स्टेटमेंट्स टू युअर फ्रेंड्स अँड टेक देअर रिस्पॉन्सेस अबाउट देअर थिंकिंग अबाउट अ गुड टीचर. एका चांगल्या शिक्षकाबद्दल त्यांची मतं तुम्ही जाणून घ्यायची अँड नोट डाऊन देम. आणि अशा पद्धतीने आपण ओपिनियन पोल करणार आहोत. अँड फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी यू आर गोइंग टू मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर व्हाईल डुईंग द फर्स्ट पार्ट. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर हालचाल करणार आहात पहिल्या पार्टमध्ये. दुसऱ्या पार्टमध्ये देअर आर डिस्कशन्स. यू आर गोइंग टू प्रॅक्टिस स्पीकिंग देअर while discussions are going on. Then you are going to select a group leader. After that there is practice of presenting something in front of the people. नंतर ते सादरीकरण करण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये विकसित होणार आहे. अँड आफ्टर दॅट अगेन यू आर गोइंग टू डिस्कस मेन पॉईंट्स ऑफ दिस ॲक्टिव्हिटी टू कम टू सम कन्क्लुजन. शेवटी तुम्ही पुन्हा चर्चा करणार आहात की आपल्याला एका ठराविक निष्कर्षापर्यंत येण्यासाठी. अँड दीज आर ऑल लँग्वेज स्किल्स विच वी रिक्वायर टू इम्प्रूव्ह आवर नॉलेज. आणि ही सर्व जी आहेत भाषिक कौशल्य आहेत जी आपल्याला पुढे जाण्यासाठी आवश्यक आहेत, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये अनेक कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होतात, संवाद कौशल्य आपली विकसित होतात. यासाठी ही ॲक्टिव्हिटी अतिशय सुंदर आहे, महत्त्वाची आहे.
And though we cannot perform this right now, after whenever the schools will start, then we will practice this in our classes. You should also practice in your classes. Okay, thank you. So, my dear friends, last but not the least, we can nourish many life qualities along with the language skills which are essential to develop communication skills and for a happy and healthy future. To mention a few of them, increased interactions through the survey and throughout the activity, building healthy relationships via discussions, choosing a group leader leads them to look for the best options, presentation enhances stage daring, coming to the conclusions leads the students to think critically over issues and come up with solutions without getting panic. So, friends, let them enjoy speaking, talking, discussing, arguing, no matter if they use some Marathi words, because use of multi-language is also one of the effective techniques in this journey. So, without interruption, let them enjoy speaking. We may also get surprises what the children are thinking about the characteristics of a good friend, student, and teacher. That will help us to make changes within ourselves also accordingly. Definitely try out this warmer when the schools resume again with full enthusiasm. Thank you. Take care. Go for it. Go for it is the name of this channel. And if you like the efforts to explain this warmer through this video, then please do subscribe this channel, like and share this video with your friends and relatives. Thank you, and again, go for it and goodbye.